आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर करणारा मास्टरमाइंड शाहनवाज मकसूदला पोलिसांनी अलिबागमधून बेड्या ठोकल्यात। यानंतर शाहनवाजची देशातल्या सर्वोच्च यंत्रणांनीही चौकशी सुरू केली आहे। त्यात अनेक खुलासे समोर येतात। फरार आरोपी झाकीर नाईक याचं नाव या प्रकरणामध्ये आल्यानं पोलीस यंत्रणाही आता अलर्ट झालेली आहे। शाहनवाजला पाकिस्तान आणि आखाती देशांमधून धर्मांतरासाठी फंडिंग मिळत असल्याचा पोलिसांना अंदाज आहे। शिवाय एका मुलाचं धर्मांतर केल्यानंतर आणखी 3 मुलंही शाहनवाजच्या संपर्कात होती असंही तपासात पुढे आलंय। ठाणे पोलिसांनी सध्या मकसूदला गाझियाबाद पोलिसांच्या हवाली केलाय। मोबाईल गेमिंग धर्मांतर प्रकरणामध्ये काही प्रतिबंधित संघटनांचा हात आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आरोपी मकसूद पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। धर्मांतर करण्यासाठी मकसूदला आखाती देशातून पैसे पुरवले जात होते। धर्मांतरासाठी झाकीर नाईकच्या भाषणांचा देखील वापर केल्याचा खुलासा होतोय। तर जैन मुलाला धर्मांतरासाठी 20,000 रुपये दिले गेले होते। आणखी 3 मुलं शाहनवाज मकसूदच्या संपर्कात असल्याचं देखील तपासात समोर आलंय। त्या 3 मुलांचा गाझियाबाद पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर शाहनवाज मकसूद हा अलिबागच्या एका लॉजमध्ये लपून बसलेला होता। लॉजच्या रजिस्टरमध्ये एंट्री देखील करण्यात आलेली होती। आपलं खरं नाव रजिस्टरमध्ये त्यानं लिहिलं। मोबाईल नंबर आणि पत्ता मात्र चुकीचा दिला। आम्ही आमच्या स्तरावर 2 टीम तयार केलेल्या होत्या ज्या गाझियाबाद पोलिसांसोबत आरोपीचा शोध घेत होत्या। त्यातील एका टीमला परवा माहिती मिळाली आरोपी मुंबई या ठिकाणी आहे। पुढील माहिती मिळाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलिबाग या ठिकाणी आहेत। मग अलिबाग या ठिकाणावरून काल दुपारी संबंधित 23 वर्षीय आरोपी त्या ठिकाणी मिळाला। त्याला ताब्यात घेऊन त्याला गाझियाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्टेशन मुंब्रा या ठिकाणी आणण्यात आलं। त्याच्यावरती उत्तर प्रदेश प्रिव्हेन्शन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजियस ऑर्डिनन्स 2021 च्या अंतर्गत कलम 3, कलम 5 आणि कलम 5(1) सबसेक्शन 1 असे आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेले आहेत। आज गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या मदतीने त्यास ठाणे कोर्टामध्ये हजर केले आणि ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला होता। तो अर्ज ऑनरेबल कोर्टाने अलाव केलेला आहे। रविवारी आळंदीमध्ये मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झालेली आहे। त्यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। वारकऱ्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी तो फेटाळून लावलाय। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। वारकऱ्यांनी बॅरिकेड्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली। या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून खुलासा करण्यात आलाय। पोलिसांनी त्या घटनेचा एक व्हिडिओ जारी केलाय। वारकऱ्यांचा लोंढा मंदिरात गेला असता तर चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती होती असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय। वारकऱ्यांना रोखण्याकरता सौम्य बळाचा वापर करावा लागला असा दावा पोलिसांनी केलाय। त्यावरून आता राजकारण तापलंय। विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय। खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारलाय। गेल्या वर्षी तर या वर्षी सांगू नका हो, तुम्ही आताच बोला। आता तुम्ही गृहमंत्री आहात, आता तुमचं राज्य आहे ना, आताच बोला। मागचं का उकरून काढताय? तुमच्या हातात वर्षभर सत्ता आहे ना। आम्ही निषेध करतो, आम्ही धिक्कार करतो आणि या सरकारनं वारकऱ्यांची माफी मागावी। वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला नसल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय। मात्र विरोधकांनी लाठीचार्जचा मुद्दा लावून धरला। पोलिसांनी वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज केलेलं स्पष्टपणाने दिसतंय। चुकीच्या व्यवस्थापनामुळे
ही जी गर्दी झाली किंवा त्यांना आवरता आली नाही आणि त्याच्यामुळे लाठीचार्ज केला, ही एक निषेधाची गोष्ट आहे. वारकऱ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. राजकारण न करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने त्याची इन्क्वायरी केली पाहिजे. काल मी स्वतः बघितल्यावर त्याचा ट्विटही केला. मी त्याचा जाहीर निषेध करते. वारकरी संप्रदाय, विठ्ठलावर प्रेम करणारे आपण सगळे भक्तजन आहात आणि ही महाराष्ट्राची आणि भारताची परंपरा आहे. जे काल पोलीस जी वागणूक दिली ही अतिशय दुर्दैवी आहे. पहिली गोष्ट तर लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे आणि 400-500 तरुण वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. मुळातच याच्यामध्ये काही पोलिसांना देखील थोडं लागलं आहे आणि मात्र तिथे आपण जर व्हिडिओ जरी बघितले तरी कुठेही लाठीचार्ज झाला नाही. त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केला आहे. नंतर सगळी परिस्थिती शांत झाली आहे. आळंदीतील घटनेविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा वारकऱ्यांनी केलाय, तर पोलिसांनी तो दावा फेटाळून लावलाय. या दाव्या प्रतिदाव्यावरून राजकारण मात्र ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये दंगल आणि राजकीय दंगल पेटलेली आहे. मागील 1 महिन्यापासून दंगली आणि धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचं वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं दंगल पेटलेली होती, मात्र त्यानंतरही कोल्हापूर शांत झालेलं नाहीये. कागलमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट नंतर तणाव निर्माण झाला. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून कागल बंदची हाक देण्यात आली. तर जिथून तणावाला सुरुवात झाली त्याच नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील पाबळमध्ये एका समाजकंटकानं सोशल मीडियावरती महापुरुषांविषयी अपशब्द वापरले. त्या निषेधार्थ पारनेरमध्येही बंद पुकारण्यात आलेला आहे. शिरूरमध्येही आक्षेपार्ह स्टेटस टाकलं म्हणून 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं, अशा प्रकारचा एक जनतेचा मानस झालेला आहे. कारण कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुद्द्यावर ज्यावेळेस इलेक्शन जिंकलं जात नाही तेव्हा ज्या पद्धतीनं बजरंगबलीचं नाव काढलं गेलं, याचाच अर्थ हिंदू मुस्लिम भेद करणं, जातीयता निर्माण करणं आणि राजकारण करणं. मला वाटतं त्याचा पराभव कर्नाटकात झालेला आहे. तुम्ही औरंगजेबाच्या संदर्भामध्ये औरंगजेबाचे फोटो कोणी गावगेत आणि त्यांच्यावर केस केली. औरंगजेबाच्या संदर्भामध्ये केस केल्यानंतर पोलीस आगा माननीय देवेंद्रजींनी निलंबित केलं, तेव्हा तुम्ही औरंगजेबाची बाजू कशी घेऊ शकता? कारण हे आमचे यांचं उदात्तीकरण सहनच करू शकत नाही आम्ही. ज्यांनी बापागा मारलं त्या औरंग्यांनी, बापागा जेलमध्ये ठेवलंच होतं ना. राज्य मंत्रिमंडळातल्या 4 मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या 4 मंत्र्यांविषयी गौप्यस्फोट केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. 4 मंत्री, परतीची जंत्री, हायकमांडचा दबाव, राजकीय बेबनाव, मंत्री अकार्यक्षम, कारवाई सक्षम. राज्य मंत्रिमंडळातले 4 मंत्री भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहेत, त्यामुळे त्यांना काढण्यासाठी भाजपच्या हायकमांडनं दबाव आणल्याची धक्कादायक माहिती संजय राऊतांनी जाहीर केली आहे. इतकंच नव्हे तर त्या मंत्र्यांची नावं माहीत असल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय. 2 वेगळे पक्ष आणि दबावाचा मुद्दा संजय राऊतांनी अधोरेखित केलाय. 8 जूनला संत एकनाथ रंगमंदिरामध्ये जे भाषण झालं माझं, त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की 4 मंत्र्यांना काढा, जे भ्रष्ट आहेत किंवा कार्यक्षम आहेत, ज्यांच्याविषयी लोकापवाद आहेत, असे जे 4 मंत्री आहेत, त्या 4 मंत्र्यांची नावं माझ्याकडे आहेत. भाजपच्या हायकमांडने दबाव आणलाय या सोकॉल शिवसेनेवर. संजय राऊतांच्या आरोपांची सत्ताधाऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. कुणाला मंत्री करायचं, कुणाला मंत्रिपदावरून डच्चू द्यायचा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यात भाजप ढवळाढवळ करत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. राजकीय अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठीच हा खटाटोप असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावलाय. भारतीय जनता पार्टी मला नाही वाटत की कुणाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करेल. कुणाला मंत्री ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे.
त्यांच्या पक्षातल्या कुणाला मंत्री करायचं नाही करायचं, कुणाला काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. संजय राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटात कितपत तथ्य आहे हे लवकरच स्पष्ट होईल. पण गौप्यस्फोट जर फुसका निघाला तर हा फक्त राजकीय वादळ निर्माण करण्यासाठीचा बना होता यात शंकाच उरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन अत्यंत वेगळा असणार आहे, कारण 2 शिवसेना यावेळी वर्धापन दिन साजरा करणार आहेत. 19 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनावरून आत्तापासूनच राजकारण सुरू झालंय. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. 2 शिवसेना, 1 वर्धापन दिन. 19 जूनला 2 तुतार्या, 2 पक्ष. जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक दरवर्षी जल्लोषात साजरा करतात. मात्र यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्ष साजरा करणार आहेत. जून 1966ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा हा 57वा वर्धापन दिन असेल. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली होती. पण आता त्या शिवसेनेचे 2 गट झालेत. याच मुद्द्यावरून अंबादास दानवेंनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे. शिंदेच्या शिवसेनेची आई कोण आणि बाप कोण हे शिंदेनी स्पष्ट करावं, मग वर्धापन दिन करावं. मागील 1 वर्षापासून शिवसेनेच्या 2 गटात जोरदार राजकारण रंगलंय. कारण मागील वर्षीच 20 जूनला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि 30 जून 2022ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे पक्ष आणि चिन्ह दिलं. त्यामुळे शिवसेनेनं या वर्षीचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये नेस्कोमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. आमचा बाप शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्या सोबत आहेत. तुम्ही काय आम्हाला विचारताय? बाप दाखवा म्हणून आम्हाला काय सांगताय? आपण बापाला विसरलात, बापांच्या विचारांना विसरलात, बापाच्या विचाराला तिलांजली दिलीत. हिंदुस्तान एकमेव हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानं आता दोन्ही पक्ष जोरकसपणे मैदानात उतरले. एक शिवसेना सत्तेत तर दुसरी शिवसेना विरोधी पक्षात, असं अजब चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. परिणामी आगामी काळातही मतदार आपल्या सोबतच असावेत यासाठी दोन्ही शिवसेना यंदा वर्धापन दिन जोरात साजरा करणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.